पवित्र स्थळ श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये श्रावण शुक्ल पक्ष अशा या पवित्र भारतीय परंपरेमध्ये मानलेला असा हा महिना, या अशा श्रावण मासाच्या शुभकामना व्यक्त करून श्री गुरुचं स्मरण वंदन करून उपस्थित समस्त भाविकांना व्यासपीठावरून प्रणाम आहे. आताच आदरणीय महाराजांनी श्रावण महिन्याचं श्रवणाचं महत्त्व आपल्या पुढे प्रस्तुत केलेलं आहे. श्रावण महिन्यामध्ये आज सोमवारही असा पर्व काळ आहे. बऱ्याच भाविकांचा आज उपवास आहे. महिलांची संख्या अधिक राहू शकते उपवासाची, पुरुषांचीही आहेच. उपवास वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही लाभदायक आहे, आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही लाभदायक आहे. उपवास ज्याला शक्य आहे त्यांनी धराव करावं. गुरुवर्य महाराज सोमवाराच्या उपासासंबंधी सांगत होते. त्यांना विचारलं होतं की मी उपास धरू का सोमवार? तर महाराजांनी सांगितलं की तुला सोमवार धरायची गरज नाही, तुला सुमार धरायची गरज आहे. सुमार म्हणजे काय? वागण्याचा सुमार म्हणतात ना, की चुकलं तर काय म्हणतात, याला सुमारच नाही. बोलायचा सुमार नाही, वागायचा सुमार नाही, आणि जेवण करताना खाली सांडलं अधिक खाल्लं तर काय म्हणतात, याला जेवायचा सुमार नाही. तसं प्रत्येक गोष्टीचा सुमार धराव. सोमवार धर अथवा नको धर. माणसामध्ये एक कुतूहल आहे उपासाचा, परंतु खरंच आपल्याला सुमाराची गरज आहे जीवनामध्ये. आणि उपवास शब्दाचा अर्थ संतांनी अनेक वेळेस सांगितलेलाच आहे. उपवास शब्दाचा अर्थ आहे, उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे, जवळ राहणे, उपवास. कोणाच्या जवळ राहाव? देवाच्या चिंतनात, देवाच्या स्मरणात, चित्तामध्ये चिंतन करीत राहणे, अथवा शुभ कर्म, सत्कर्म इत्यादी कार्यामध्ये राहणे, हे देवाच्या जवळ राहण्याची पद्धत आहे. जे कर्म केलं असताना आपल्याला देवाच्या जवळ घेऊन जातात, जे कर्म आपण केलं असताना देवापासून दूर घेऊन जातात. दोनच आहेत, एक शुभ कर्म, एक अशुभ कर्म आहे. मनुष्य जीवन शुभ कर्म करण्यासाठीच आलेलं आहे. आणि नुसते शुभ कर्मच न करता अशुभ कर्म त्याग करण्याचा माणसाचा धर्म आहे. कित्येकांच्या जीवनामध्ये असं पाहायला मिळते की शुभ कर्मही करतात,
पण अशुभ कर्माचा त्याग करत नाहीत. जसं औषधी घेतल्यानंतर पथ्याची आवश्यकता आहे, गरज आहे. केवळ औषधीवर काम भागत नाही. वैद्याकडे गेल्यानंतर 2 गोष्टी सांगतात. तुला पथ्य करायचं असेल तर औषध देतो, नाहीतर नाही. म्हणून आजच्या वारकरी संप्रदायामध्ये काही संतांनी पथ्य सांगितलेले आहेत. पथ्य तरी हीच दोन्ही, जरी कोणी साधील. हे जर पथ्य साध्य झालं कोणाला तर भावरोगापासून तो मुक्त होतो. ते 2 पथ्य कोणते? पथ्य तरी हीच दोन्ही, जरी कोणी साधील. आता शब्द पुढचा आहे का? परद्रव्ये पर नारी, याचा धरी विटाळ. हरिनाम औषध आहे, रसायन आहे, परंतु याच्यासोबत या 2 पथ्याची गरज आहे. पण आपल्या सर्वांना माहित आहे की डॉक्टर जेव्हा पथ्य सांगते ना, सांगितल्यानंतर त्याच पदार्थाची आवड जास्त निर्माण होते आणि तेच अधिक खावं वाटते माणसाला. कधी कधी आपणाला त्याचं स्मरण करून दिल्यासारखं व्हायलंय. एसटी मध्ये चालला होता माणूस, पुढच्या सीटवर बसून होता. समोरच्या ह्याच्यावर लिहून होतं नो स्मोकिंग. म्हणजे काय मला माहित नाही, इंग्रजी कळत नाही. धूम्रपान करू नये. ते पाहिलं आणि त्याला बिडीची याद आली आणि खिशात हात घालून काढलं बीड. ते नो म्हणायचं सोडून दिलं आणि नुसतं पुढचं ध्यान ठेवलं, स्मोकिंग. तसं शास्त्रानं सांगितलेलं विधी तेवढी चालू आहे स्मोकिंग, पण जे अविधी आहे, जे अशुभ कर्म आहे, त्याचा त्याग करायला सांगितलेलं आहे, ते नो हे ध्यानात नाही आमच्या. आणि म्हणून सज्जन हो, जोपर्यंत आपणाला आपल्या जीवनामध्ये अशुभ कर्माचा त्याग करण्याचा साहस करत नाही आम्ही, धैर्य करत नाही आम्ही, तोपर्यंत परमार्थ साध्य होत नाही. 12 गाड्या परमार्थ केला तरी काही उपयोग नाही त्याचा. पण एक शब्द आहे, मी नेहमी सांगतो की गाडीभर बोलण्यापेक्षा काडीभर वागलं तरी बस आहे. म्हणून प्रयत्न करायचा आहे की श्रावण मास याच्यासाठी आहे. श्रावण मास याच्यासाठी आहे की मांस खाऊ नये. पण काही लोकांचं म्हणणं असे की श्रावण मास 1 महिना नाही खाल्लं तर बस झालं. पुन्हा एक दिवस येते आमच्यासाठी, त्याचं नाव आहे कर. काय कर? पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी काय राहते हो, त्यालाच म्हणतात ना कर येते. कर काय कर? भांडण कर, किरकिरी कर, काय कर?
भजन कर, श्रवण कर, सत्कर्म कर, शुभ कर्म कर, परमार्थ कर. हे कर शब्दाचा अर्थ आहे की एक महिना जे काही अभ्यास केलेला आहे तो श्रवणाचा, भजनाचा, उपासनेचा, ते आता तू नेहमी कर. म्हणून ते कोणता दिवस येते? एक महिनाभर केलेलं व्रत, नेम, नियम त्या दिवशी सोडून देतात. म्हणून दुसऱ्या दिवशी लगेच ते शब्द दिलेला आहे ते हे सोडू नको, केलेलं पुन्हा कर. आम्ही त्याचा दुसराच अर्थ काढतो. कर म्हणलं तर काय करायचं? आता जे माग केलं होतं ना तेच कर. अशी चुकीचं आमच्या लक्षात येत नाही आणि चुकीची समज आमची आहे. तरी श्रावण मास एक अभ्यासाचा मास आहे. अभ्यासाची निबळे पांगुळ गिरीवर चढे, एक अभ्यास आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की हे शक्य नाही. आता अशुभ कर्म टाळणं, पाप कर्म टाळणं, अत्याचार टाळणं, परद्रव्य परनारी सारखे हे जे कर्म आहेत, दुष्कर्म म्हणतात त्याला. हे दुष्कर्म टाळणं शक्य नाही असं प्रत्येकानं ठरवलेलं आहे. टळत नाही तर अशातली बाब नाही आहे ती. पण आम्ही ठरवलं की हे शक्य नाही, तेव्हा ते कधीच शक्य नाही. याचं कारण आहे सात्विक बुद्धी निश्चय करण्यामध्ये सात्विक बुद्धीचं खूप मोठं योगदान आहे. आणि एक महिना जे काही आम्ही मांसाहार, हे जे काही व्यसन मुक्ती वगैरे करतो, याचा अर्थ असा आहे की सात्विक आहार घेतल्यानंतर आमची बुद्धी सात्विक होते आणि सात्विक बुद्धी निश्चय करण्यामध्ये सहाय्यक होते. आहार शुद्धो सत्व शुद्धी, भगवद्गीता सांगते. आहार शुद्धो सत्व शुद्धी. मग निर्णय घेण्यामध्ये आपल्याला सोपं जातं. रजोगुण असा आहे की कळतंय हे वाईट आहे म्हणून, पण निर्णय घेणं शक्य होत नाही. आणि तमोगुण असा आहे की हे वाईट आणि चांगलं हे दोन्ही कळत नाही, त्याचं नाव तमोगुण. कळतंय पण सुटत नाही, रजोगुण. कळतंय भी आणि सोडण्याचं धैर्य बी येते, त्याचं नाव हे सत्वगुण आहे. आणि ते सत्वगुण कशाने येते? आहारापासून येते. याच्यासाठी आहारावर नियंत्रण श्रावण महिन्यामध्ये सांगण्याचं कारण ते आहे. आध्यात्मिक. आमची पाचक शक्ती कमी होते, पचन शक्ती कमी होते, त्याच्यामुळे अन्न जिरत नाही, हे तर आहेच. तो स्वभाव बदलण्यासाठी सात्विक आहाराची गरज आहे. ज्ञानेश्वरीमध्ये असा विषय आलेला आहे. 3 प्रकारचा आहार आहे: सात्विक, राजस, तामस. रस दिसायला थोडेसे छोट्या आकाराचा पदार्थ आहे, रसभरित आहे, ताजा आहे, हे आहार मृदू आहे, हे सात्विक आहार आहे. खायला थोडस दाताला खनखन लागते, काय म्हणतात त्याला,
जसे लेकराला काय आवडते ते दुकानातलं जास्त आवडते ना. चटणी मीठ मिरचू जरासं नमकीन म्हणतात. हा, हे रजोगुणी आहार आहे. रजोगुण वाढते त्याच्यानं. आणि रात्री उरलेलं सकाळी शिळ झालेलं गोतांबुल, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कालवलेलं हात घातलेलं, काही काही लोकांना ते जास्त आवडते सकाळी. हे तमोगुण वाढवणारा आहार आहे. एवढं स्पष्ट सांगितलं शास्त्रानं. सज्जनो, तुम्हाला हात जोडून विनंती आहे की आपण व्यक्तीवर विश्वास करण्यापेक्षा, एखाद्या महाराजावर विश्वास करण्यापेक्षा शास्त्रावर का विश्वास नाही आमचा? जेव्हा तुम्ही शास्त्र पाहाल, शास्त्रावर विश्वास कराल, तेव्हा तुमचा घात होणार नाही. तस्मात शास्त्रम प्रमाणम ते कार्य व्यवस्थितो. कार्य काय आहे, अकार्य काय आहे, याला व्यवस्थित व्यवस्था करणारा कोण आहे? शास्त्र आहे. ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुम अर्हसि. अर्जुना, शास्त्रावर विश्वास ठेवतो. आणि व्यक्तीवर विश्वास ठेवायचाच असेल तर शास्त्राचं अनुकरण करणाऱ्या व्यक्तीवर ठेव, आहे की नाही? आता कोणताही महाराज, आजकालचे जे काही आमच्यासारखे महाराज आहेत, काय माहित की ते देवाच्या प्राप्तीसाठीच परमार्थ करालेत, हे काय माहित? आम्ही विश्वास करतो त्याच्यावर. जेव्हा शास्त्र पाहायला शिकाल तुम्ही, तेव्हा त्या दिवशी तुम्हाला महाराजही कळतील हे कसे आहेत आणि याच्यावर विश्वास ठेवावा की ठेवू नये. त्याचा आहार बघा, शास्त्रात सांगितलेला आहार तो करतो काय? युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. युक्त आहार, युक्त चेष्टा. सांगा, एक आहे आवश्यक निद्रा आणि एक आहे अतिनिद्रा. आवश्यक निद्रा शरीराला पोषक ठरते आणि अतिनिद्रा माणसाला प्रमादी बनवते. तामसी, तमोगुणाची वाढ करते अतिनिद्रा. सध्याच्या काळामध्ये अतिनिद्रा प्रिय लोक झाले. सूर्योदयाच्या आधी उठलंच पाहिजे, ही आपली परंपरा आहे. सकाळचा सूर्य पाहणारे लोक खूप कमी आहेत. अरुणोदयाचा सूर्य, रक्त लाल रंग, कुंकुम वर्णात असलेला सूर्य सकाळचा, जरा पहा त्याच्याकडे. सकाळी उठून एक बार नमस्कार करा त्याला. आदिदेव नमस्तुभ्यम. सर्वांच्या आदिदेव आहे तो. असा देव. म्हणून उठायचं काय, बसायचं काय, खायचं काय, बोलायचं काय, हे शास्त्र सांगते. काय खायचं, किती खायचं. आहार तरी सेविजे युक्तीचे माप आहे. कोणतं माप आहे ते? युक्तीचं माप आहे. त्याला काही मीटर काडी वगैरे काही नाही मोजायची. किती खाल्लं तर कसं व्हायलंय, किती झोप यायली, कसं सत्संग ऐकू वाटाले का, बसल्यावर झोप यायली का, हे आपल्या खाण्यावरून कळेल. अरे काही माणसं तर आम्ही पाहिले आमच्या पंक्तीला जेवता जेवता झोपतात. हा, मी प्रत्यक्ष पाहिले डोळ्यात. किती आहार असेल, किती तमोगुण असेल त्याचा. पळसाच्या पानाची पत्रवाळी होती, माझ्या जवळ बसून शेजारी बसून जेवत होता. खूप खाल्ला, खूप खाल्ला. खाता खाता त्याला झोप आली आणि ते पत्रवाळीचं पान तोडूनच खाल्लं, चपाती म्हणून.
एवढं जेवण्याची मर्यादा आहे. काही काही माणसं जेवतात आणि त्याला उठायचीही फुरसत राहत नाही, तिथंच पाय लांब करून झोपतात. गळ्यापर्यंत ये जोकर खातात, गळ्यापर्यंत. आणि घ्या की हो थोडं, म्हणलं नाही हो इथवर आलंय आता बस. अरे घ्या की हो, नाही हो ते थोडं चुकलंय म्हणला ब्रह्मदेवाचं. काय चुकलंय? त्या ब्रह्मदेवाच्या जागेवर जर मी असतो त्या पदावर, तर हे तोंड इथं लावत होतो म्हणलं. म्हणजे एवढी जागा अजून रिकामीच राहिली. असे खाण्याची लालच. किती दिवस गेले खाण्यामध्ये. खाण्यावर नियंत्रण ठेवा. आहारा वाचुनी काही स्वभावासी कारण नाही. आहार, आज आहारावर बोलालो कारण श्रावण महिना आहे, उपास आहे आपला. माऊलीनं सांगितलं, ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात, श्रोत्रादी इंद्रिये आवरिती परी रसने नियमून करीती. कानाला आवरलं, डोळ्याला आवरलं, हातापायाला आवरले, समस्त इंद्रियांना संयम करण्याचं ठरवलं, नियंत्रित ठेवण्याचं ठरलं, परंतु फक्त रसना म्हणजे जिभेवर नियंत्रण केलं नाही, तर बाकीचे इंद्रिये नियंत्रित करण्याचा काही अर्थ नाही. कारण की प्रत्येक इंद्रियाला जे पोषकता आहे, जे ऊर्जा मिळते, शक्ती मिळते, ते कशाने मिळते? बघा ना, आपणाला गुडघा दुखत असेल तरी खायचं असेल औषध, आपणाला डॉक्टर सांगतात की तुमच्यामध्ये थोडीशी शक्ती क्षीण झालेली आहे, थोडा चांगला सकस आहार घ्या. काय सांगतात डॉक्टर? सकस आहार घ्या, है ना. हे गुडघे दुखालेत, कोपर दुखालेत, हातपाय दुखाले, तर शक्ती कमी झाली तुमची, आहार चांगला घ्या. मग आता चांगला आहार आपण तोंडाला देतो का गुडघ्याला लावतो? पण आहार जेव्हा सकस घेतो, सारे इंद्रिय आपले शक्तिशाली बनतात ना. मग इंद्रियावर आवर घालायचा असेल तर ज्या इंद्रियाला उन्माद येतो ज्या आहारामुळे, ते आहार कुठून आहे? उन्मत्तपणा माणसामध्ये येतो, ते आहारामुळे येतो ना. ते आहाराचं जे काही सेवन करण्याची जागा आहे ते रसना आहे. म्हणून बाकीचे इंद्रियाच्या माग खटपट करीत बसण्यापेक्षा एकच काम करावं. काय करावं? जिभेला आवरावं जरास. पण आमचं तेच आवरत नाही. एकदा जर सुरू झाली हातापायी खाण्याची, पोट भरलेलं कळत नाही, ते बंद करूच वाटत नाही. अतिनिद्रा आहे त्याच्यामुळे, आणि सारा परमार्थ, पुढचं भविष्य आमचं उद्ध्वस्त होऊन जाते, खराब होऊन जाते. एक आहार. म्हणून सर्वेंद्रिये आवरिती, श्रोत्रादी इंद्रिये आवरिती परी रसने नियमू न करीती, ते सहस्त्रजा आकळी जती विषयी ई. काही काही लोकांना बसल्या जागी झोप येत राहते, ते आहाराचा आणि तमगुणाचा प्रकार आहे. तुम्हाला ते 3 गुणाची खूण सांगतो, पण इथं कोणी प्रयोग करू नका. तमोगुण उठू देत नाही, रजोगुण कधी बसू देत नाही. तमोगुण जागेहून, तमोगुणाचे 2 लक्षण आहेत. एक आहे
अक्रिय प्रमाद, एक आहे सक्रिय प्रमाद. हे कोण्या गुणाचे? तमगुणाचे लक्षण आहे. अक्रिय प्रमाद म्हणजे असं पडून राहायचं की उठायचंच नाही, हलायचंच नाही जागेवरून. असं काही करावं वाटलं की पुन्हा मन म्हणायचं की नको, बस आळस. हे अक्रिय प्रमाद आहे. आणि सक्रिय प्रमाद म्हणजे उठायचंच नाही, उठायचंच नाही. जर उठलंच तर सगळं वाईटच करीत निघायचं, कोणाला तरी शिव्या देत निघायचं, नाही तर मारत निघायचं. हे तमोगुणाचे दोन क्रिया आहेत. तमोगुण उठूच देत नाही, रजोगुण बसूच देत नाही. असं बसलं की असं उठवते, चंचलता रजोगुण. आणि याची खून आहे. सत्वगुण ज्याच्यामध्ये आहे ते जेव्हा आवश्यक तेव्हा बसू देते, जेव्हा आवश्यक आहे तेव्हा उठू देते, मर्यादित राहते. सत्वगुण. दुसरी गोष्ट आहे, तमगुण ज्याच्यामध्ये आहे त्याचे डोळे लाल आणि असे टप्पोरे असे वासून राहतात. काय म्हणतात त्याला? रागात पाहिल्यासारखं. आता बघू नका डोळे कोणाचे. आणि जेव्हा रजोगुण राहते माणसामध्ये, वाढते, तेव्हा डोळ्याची चंचलता वाढते. हे जे पापणी आहेत की नाही, लवकर लवकर उघड झाक उघड झाक उघड झाक उघड झाक करतात, लवकर लवकर लवकर. कारण विचाराचे तरंग एकामागे एक एकामागे एक. अतिविचार रजोगुणाची खून आहे, ओळख. आणि सत्वगुणाची ओळख आहे सहज. त्या डोळ्याची सहजता असते, एक पवित्रता असते. म्हणून काही ठिकाणी सांगितलंय, साधू ओळखावा नेत्रावून. साधू ओळखावा नेत्रावून आणि ब्राह्मण ओळखावा धोत्रावून. पुढचं एक म्हणत होतो पण ते नको वाटायलंय. काही गोष्टी लागतात माणसाला थोड्या. नाही म्हणले आपला अधिकार नाही. आता मला आधी आधी बोललो, पण आता थोडं सांभाळून बोलवलो, कारण की रसना आवरायची. आता खाण्यापासूनच नाही, बोलण्यापासून बी आवरायची. याची ओळख आहे. आहार नियंत्रित करा. तुम्ही उपासना साधना उपास तापास सर्व काही करा, पण उपवास शब्दाचा अर्थ आहे की देवाच्या जवळ राहणे. देवाच्या जवळ राहणे. आम्ही देवापासून दूर राहतो. दुष्कर्म हे दूर नेतात, सत्कर्म हे जवळ घेतात. पण परमार्थाची वास्तविकता जी आहे हे आमच्या हाताला अजून लागली नाही. सज्जनो, एक एक ध्यान ठेवा की परमार्थ हा प्रीतीचा विषय आहे आणि संसार हा रीतीचा विषय आहे. रीत हे संसार आहे आणि प्रीत हा परमार्थ आहे. पण आम्ही त्याचं उलट केलं की प्रीत लावली संसारामध्ये आणि रीत आणली परमार्थामध्ये. बहुतेक तुम्हाला याचं लक्षात आलं नसेल की रीत काय आणि प्रीत काय. सांगण्याचा प्रयत्न करतो, समजून घ्या तुम्ही. संसारामध्ये रीत आहे. जसं एखाद्यानं आपल्याला खायला दिलं, जेवायला बोलवलं, तर ते ध्यान ठेवते की मला जेवायला बोलवलं होतं तर आपणही त्याला बोलवलं पाहिजे. हे प्रीत आहे की रीत आहे? महिला मंडळी, रीतीमध्ये परफेक्ट आहे.
काय परोपकार आहे. त्या अमुक माणसांनी आम्हाला आहेर केला होता, तर हे ध्यान ठेवून राहते की याला आहेर परत करण्याचा अवकाश कधी आहे. रीत चालते. काय काही रीती आहेत की वडिलांच्या पाया पडलं पाहिजे, आणि काय म्हणतात त्याला, ते नांदाय आलेली पोरगी, ते ननंद काय म्हणतात त्याला, ननंदच ना. ननंद म्हणजे न आनंद, त्याचं नाव खरं नाव काय. सगळ्याच ननंद आहेत बरं का काही म्हणून, की तिच्या पाया पडलंच पाहिजे. आता ती पाया पडते बिचारी, ते प्रीत म्हणून का रीत म्हणून, काय पडले त्याच्यात. यावत संसारातल्या ज्या गोष्टी आहेत त्या संपूर्ण रीतीसाठी चालतात, प्रीतीसाठी नाही. रीत म्हणून. आणि परमार्थ जेव्हा विषय येतो तेव्हा तिथं रीत लागू करू नका, तिथं प्रीत करा. इथे प्रेम आहे. तिथं प्रीत म्हणजे प्रेम. आमचं उलट झालं, इकडलं तिकडे गेलं, तिकडलं इकडे गेलं. जेव्हा परमार्थ प्रीतीनं केला जाईल, परमार्थ नेमाचा असाव का प्रेमाचा असाव. आमच्या घरामध्ये आमचे वडील करत होते म्हणून आम्हाला करावं लागलं, नाही तर करायची इच्छा नाही. हे काय झालं, नेम की प्रेम. हे सगळी दुनिया नेमामध्ये बुडून गेली, प्रेम कोणाकडेच नाही. जे जे करतो आम्ही ते नेम म्हणून करतो, प्रेम नाही. देवावर प्रेम असावं ना, नेम आहे. पंढरीची वारी आमच्या इथं नेम आहे, असं कोणी म्हणत नाही की आमच्या इथं प्रेम आहे पंढरीचा, कोणीच म्हणत नाही. नेम आहे, करावं लागतंय. ठीक आहे, नेमानं तर का होईना पण करणं न करण्यापेक्षा बरं आहे. अकरणात मंद करणम श्रेया, एक संस्कृत शब्द आहे. अकरणात मंद करणम श्रेया, काही न करण्यापेक्षा काहीतरी करणं बरं आहे. आम्ही त्याचं निषेध नाही करत. चला, नेम तर नेम, येईल प्रेम बी येईल एखाद दिवस. सगळं उलट. या मृत्यू लोकामध्ये जे काही आहे ते आम्ही पूर्ण विपरीत दिशेनं आमचा प्रवास चालू आहे. एक बार हात जोडून विनंती आहे की विपरीत दिशेनं जो प्रवास चालू आहे त्याला यथार्थ दिशेनं प्रवास चालू करा. वास्तविक काय आहे ते समजून घ्या, खूप छान राहील, चांगलं राहील. आता मी दर्शनाला मध्ये गेलो होतो, महादेवाची दशा बघितलो आता मी सोमवारची. आता त्याला आत्ता गरज आहे धुवून काढायची. आता असं झालंय ते चिकट, आता ते महादेव त्याला इतकं चिकट केल्यावर ते तुम्हाला बी काहीच देत नाही, चिकट होऊन बसते. स्वच्छता, प्रीत असावं त्या देवापाशी, आपली प्रीत असावं. विश्वास नाही, प्रीत नाही. हे नियम करीत असताना स्वच्छता हे आपली आवश्यकता आहे. आम्हाला वाटत नाही की त्याच्यामध्ये चेतना आहे, ते स्वच्छ ठेवलं पाहिजे, असा विश्वासच नाही. हे कशाहून महाराज तुम्ही, तर तिथं स्वच्छता नाही त्याच्यावरून, हे स्पष्ट आहे. विश्वास नाही. नारळ फोडतात देवापाशी आणि नासक निघालं तर तिथंच सोडून जातात, आणि चांगलं निघालं तर घरला घेऊन जातात. कारण की त्याला माहित आहे की इथं वास आला तर बी देव नाही. अविश्वास आहे. जर तुमचा विश्वास असेल की इथं चेतना आहे, चैतन्य आहे, परमात्मा आहे, तर तुम्ही तिथं स्वच्छ ठेवण्याची काळजी घेणार की नाही.
सांगा एक बार. घेणारच. तर ही वास्तविकताच येत नाही हाताला, म्हणून समाधान नाही. एवढ्या साधना करून बी चित्ताला शांती नाही. मी काल एक मदालसा नावाचं एक हे वाचत होतो. तुकोबारायची माऊलीचं अभंग आहे मदालसा. पर्ये दे मदालसा सोहम जो जो रे बाळा. आपल्या बाळाला उपदेश करणारी मदालसा नावाची एक भारतीय नारी. तिने सांगितलं की बेटा, हे संसार कसा आहे. मोठे मोठे राजे महाराजे भगवत प्राप्तीसाठी जेव्हा त्यांना सत्य समजलं तर पद पदवी सत्ता संपत्ती प्रतिष्ठा मान सन्मान हे सगळं काही सोडून वनवास सेवन केला. त्यांनी योग सेवन केला. कोणासाठी? हरीच्या प्राप्तीसाठी. आणि तुम्ही विचार करा एक बार, ज्या महापुरुषांनी ज्या काळामध्ये देवासाठी जे जे काही सोडून दिले, टाकून दिलेलं आहे, आता आमच्यासारखे महाराज ते टाकून दिलेलं जमा करण्यासाठी परमार्थ करायला. ज्यांनी टाकून दिला ते आम्ही त्याचा संग्रह करालो. असत वस्तूचा संग्रह, जे नाशवान वस्तूचा संग्रह, ते बी देवाच्या नावानं. किती उलट दिशा आहे, विपरीत दिशा आहे. तर वास्तविकता समजून घेण्यासाठी परमार्थ आहे. तर श्रावण महिना आहे, उपास धरा, हरकत नाही. पण एवढा उपास करू नका की चक्कर येऊन पडल माणूस. जर थोडं सांभाळून. आणि उपवासाच्या दिवशी नामचिंतन जास्त करावं. जास्त बडबड करू नये. भांडण तर करूच नाही त्या दिवशी. पण उपासामुळे राग जास्तच येतो, माणूस चुकून जातो. आशा पाश शतैर्बद्धा काम क्रोध परायणः. भगवद्गीता सांगा. शेकडो पाशामध्ये आशा बंधनामध्ये बांधलेला जीव आहे. आशा पाश शतैर्बद्धा काम क्रोध परायणः एहंते भोग काम भोगार्थम अन्यायेन अर्थ संचयान. आपल्या सुखबुद्धीनं ऐस आराम भोगण्यासाठी, सुख भोगण्यासाठी अन्यायानं अर्थाचा संचय करतात. कोण म्हणाले? गीता म्हणाले. एक लक्षात ठेवा, तुमची आवश्यकता पूर्ण झालेली आहे. पण आम्ही आवश्यकता हे आम्हाला माहिती नाही की काय आहे. आम्ही ज्याच्या मागे लागलो ती आवश्यकता नाही, ती कामना आहे, इच्छा आहे. आणि कामनाची पूर्ती कधीही झाली नाही, होत नाही, होणार नाही. कामनाची पूर्ती कधीच होत नाही. आता याचा अर्थ काय की जेवढं लागतंय ते आवश्यकता आहे, आणि उगाच वेड्यासारखं किती बी जमा करीत राहणं हे कामना आहे. लागतंय ते आवश्यकता आहे. निर्वाहा पुरते अन्न आच्छादन. साधूसाठी सांगितलंय की निर्वाहा पुरते अन्न आच्छादन आश्रमाशी जान कोपी गुहा. अथवा दुसरी गोष्ट आहे, साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. लोलुपता काय निद्रेती जिनावे. झोपेला जिंकलं पाहिजे, आवश्यक झोप घेतली पाहिजे, अति झोप नाही. लोलुपता काय निद्रेते जिनावे, भोजन करावे परिमित. किती करावं? परिमित करावं. परंतु हे सगळं गणित चुकून गेलं.
चिड़िया चुग गई खेत, चिड़िया चुग गई खेत. काय करणार. जे ज्वारी आली होती, भरघोस पीक आलं होतं, तिथं जायचं तर दुसऱ्याच शेतामध्ये गेली चिमणी. जशी फसली बिचारी, तशी आमचं गणित चुकून गेलं परमार्थामध्ये. माणसावर प्रेम नाही आमचं. कितीतरी आपल्या परिवारामध्ये माणसं आहेत, गावात माणसं आहेत, देशात माणसं आहेत. या माणसासाठी काहीतरी करा ना. एक एक झाड लावलं तर कोणासाठी आहे. सर्वे जना सुखिनो भवंतु, असं त्याच्या मागे एक भाव आहे. अनेकाच शत्रूही असला तरी त्या शत्रूचं हित आहे त्या झाडामुळे. मित्र असला तरी, कारण की ते झाडामध्येच ते गुण आहे. का लावणी जयाने केली, खांडावया घाव घाली, दोघा एकची सावली, वृक्ष दे जैसा, असं त्या वृक्षामध्ये आहे. माणसानं तयार केलेली मूर्ती आहे. त्या मूर्तीपुढे 2-2 तास आम्ही बसतो ध्यान लावून. ध्यान, उपासना, व्रत, नेम, नियम, साधन करीत राहतो आम्ही 2-2 तास. आणि माणसानं तयार केलेली दगडाची मूर्ती एवढी प्रिय आहे, असावी, अवश्य असावी. आपली संस्कृती आहे, असावी की नाही. मूर्तीवर प्रेम असावं. पण माणसानं तयार केलेल्या मूर्तीवर एवढं प्रेम करतो आपण, आणि प्रत्यक्ष भगवान परमात्म्याने तयार केलेली ही मूर्ती आहेत, याचा द्वेष करीत राहतो. सारखा द्वेष, एकमेकाची ईर्ष्या, द्वेष, विरोध. सांगा तुम्ही, परमार्थाची दिशा चुकली की योग्य आहे. एक बार विचार करा. नाही जमत हे, नाही का. एक मावशी आली, महाराज मला एक कडक व्रत सांगा म्हणे. तुम्ही सांगलं ते मी करतो. म्हणलं एकच कर, घरामध्ये आजपासून मी भांडण करणार नाही असं व्रत कर. महाराज तेवढं सोडून दुसरं काही बी सांगा. आता तुला काय सांगू दुसरं. आता माणसातला देव कळत नाही, मंदिरातला देव कधी कळल. वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभ, हरि व्यापक सर्वत्र समान म्हणणारा शास्त्र आहे, ग्रंथ आहे, उपनिषद आहे. ईशावास्यम इदम जगत म्हणणारे उपनिषद आहेत. हे आम्हाला शास्त्रावर विश्वासच नाही. महाराजांना सांगितलेलं काही ऐकतो आम्ही, पण शास्त्रात सांगितलेलं करत नाही, म्हणून आमचं चुकतंय. तर कृपया शास्त्रावर विश्वास करा. आणि श्रावण महिन्यामध्ये हे आपलं सत्संग झालेलं आहे. तुम्हाला तसं काही वाटल, श्रावण महिन्यामध्ये श्रवण करायची इच्छा असेल तर महाराज लोक आहेत, त्यांना बोलून घेत जा. साप्ताहिक सत्संग ठेवण्याची इच्छा असेल तर त्याची योजना करून घ्या. आणि खूप सुंदर आजचा हा कार्यक्रम झालेला आहे. आपल्या इथं परिसरामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रमही सुंदर झालेला आहे. सर्व समाजातील लोकांनी लोकसहभागातून आपलं योगदान दिलेलं आहे. अनेक घरोघर माणसं तयार झालेली आहेत. वृक्षारोपणाच्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं सहयोग, योगदान मिळालं. धन्यवाद.